सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून वाढत्या उन्हाचा तडाखा आणि रमजान महिन्यामुळे घटलेली मागणी या दुहेरी संकटात बळीराजा सापडलाय। बाजार समितीतील आडत व्यापारी हरीश माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार कडक उन्हामुळे शेतातील माल वेगाने पक्व होत असल्याने शेतकऱ्यांना तो तातडीने बाजारात आणावा लागतोय। एका बिघ्यातून निघणारी 30 ते 40 कॅरेटची आवक थेट 70 ते 80 कॅरेटवर पोहोचली आहे। मात्र रमजानमुळे बाजारात उठाव नसल्याने दर निच्चांकी पातळीवर आलाय। काही दिवसांपूर्वी 250 ते 300 रुपये प्रति कॅरेटला विकला जाणारा टोमॅटो आता अवघ्या 100 रुपयांवर आलाय। याशिवाय 15 ते 20 रुपये किलोने जाणारा बटाटा 8 ते 9 रुपयांवर घसरला असून मेथी, कोथिंबीर, मुळा आणि वांगी यांसारख्या भाज्यांचे भावही मोठ्या प्रमाणात कोसळले। मागणीअभावी बाजारात भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडलाय। धुळ्यातील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मराठे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की ते 20 कॅरेट वांगी विक्रीसाठी घेऊन आले होते। मात्र पूर्वी 300 ते 350 रुपये कॅरेटने विकली जाणारी वांगी आता 100 रुपयांनाही घ्यायला कोणी खरेदीदार तयार नाहीये। व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची अक्षरशः मनधरणी करूनही माल विकला जात नसल्याने विदारक चित्र बाजारात आहे। लागवड आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने आणि सरकारने तातडीने लक्ष घालून काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी आर्तहा खदबल झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी गेल्या 5-7 दिवसापासून टमाट्याचे रेट अत्यंत घसरलेले आहे। जे कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते आता मात्र 100 रुपयामध्ये या ठिकाणी विक्री होते। याचा सर्वात मोठा फटका हे रमजान सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी बसलेला आहे। तसेच वातावरणीय बदल ऊन पण मोठ्या प्रमाणात पडतं आहे। ऊन पडत असल्यामुळे त्या शेतकऱ्याचा माल 30 रुपये एका बिघ्याला 30-40 कॅरेट येत होता, तो डायरेक्ट 70-80 कॅरेट या ठिकाणी निघायला लागलेला आहे। तो लाल उन्हामुळे होऊन त्याला लवकर शेतकरी काढतायत आणि तो माल या मार्केटामध्ये आणतायत आणि त्याच्यामुळे आवक खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। 100 रुपये कॅरेटतून सुद्धा या ठिकाणी 100 रुपये कॅरेट सर्वसामान्य गावक व्यापारी काही कोणी घेत नाही आहे। त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे। सर्वच भाजीपाल्याचे रेट या ठिकाणी उतरलेले आहेत। मेथीची भाजी, कोथिंबीर, मुळा, वांग्याचं कॅरेट 300-400 रुपये जात होतं ते मात्र 100-150 रुपये कॅरेटसुद्धा आता कोणी वांग्याचं कॅरेट कोणी घेत नाही आहे। बटाट्याचे रेट खूप कमी झाले, 8 रुपये 9 रुपये या ठिकाणी बटाटा विकला जातो। तो मागच्या हप्त्यामध्ये 15-20 रुपये किलो होता। तसेच आता वेफरसाठी सुद्धा बटाटे या ठिकाणी घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिक मार्केटात येऊ लागलेले आहेत, परंतु भाव कमी असल्याने शेतकरी हवालदिल या ठिकाणी झालेला आहे। मी शेतकरी आहे, रामेश्वर नारायण मराठे, धुळे येथून मी वांगे आणलेले आहे। जवळजवळ 20 कॅरेट वांगं होतं। हे रमजान महिना चालू असल्यामुळे बी आणि उन्हामुळे एकदम मंदवाडी आलेली आहे। जे कॅरेट 300-350 रुपये जात होते 100 रुपयाला विकले जात नाही। जबरदस्ती रावणे करून गिरायकांना देत नाही, पण घेत नाही कोणी, माल पडलेला आहे। प्रशासनाने काही उपाय काढावा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक तिरारी, धुळे।